नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. उद्योजकतेची मूलतत्वे या विषयाच्या आजच्या लेक्चरमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. आपण सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रमाच्या संदर्भात अभ्यास करतो. सूक्ष्म उद्योग कशाला म्हणायचं, मध्यम उपक्रम हे आपण पाहिलं. त्याचं महत्त्व काय, त्याच्या समस्या कोणत्या. उद्या तुम्हाला जर भविष्यामध्ये उद्योग व्यवसाय सुरू करायचा असेल तर ह्या समस्या तुम्हाला भेडसावू शकतात. त्याच्यावरती उपाय काय आहेत, किंबहुना अशा प्रकारचे उद्योग स्थापन करण्यासाठी आपल्याला कशा पद्धतीनं जावं लागतं, त्याची प्रोसिजर काय असते, त्याचे टप्पे कोणते, अवस्था कोणत्या अवस्थांमधून आपल्याला जावं लागतं, त्या संदर्भातलाही अभ्यास आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. तर लघु उपक्रम स्थापना, आता आपण सूक्ष्म मध्यम ह्याच्या MSME मध्ये कोणताही उद्योग आपल्याला सुरू जर करायचा असेल, सूक्ष्म असेल, लघु असेल, मध्यम असेल, मोठा उद्योग सोडून फक्त, आणि आपल्याला सुरुवातीला मोठा उद्योग सुरू करण्याची आपली कॅपॅसिटी नसते, तर भारतामध्ये कोणताही व्यवसाय स्थापन करण्याची प्रक्रिया ही वेळखाऊ आणि अत्यंत गुंतागुंतीची समजली जाते. कारण आपल्याकडचं प्रशासन, नोकरशाही असेल, किंवा वेगळ्या प्रकारच्या परवाने असतील, मंजुरी असतील, या संदर्भातल्या ज्या काही रिक्वायरमेंट आहेत त्यामुळं ही प्रक्रिया वेळखाऊ होते, गुंतागुंतीची होते. विशेषतः लघु उपक्रम सुरू करण्यासाठी अत्यंत कठीण व मोठी प्रक्रिया पार पाडावी लागते. मोठ्या उद्योगाच्या तुलनेत लघु उद्योगासाठी असणारी प्रक्रिया खूप क्लिष्ट आहे. इथं कंपॅरिझन सांगितलेलंच आहे. मोठ्या उद्योगाची प्रोसिजर उलट सोपी आहे, पण लघु उद्योगाच्या संदर्भात असणारी, कारण मोठ्या उद्योगाची उभा करण्याची यंत्रणा पण मोठी असते आणि लघु उद्योगाची यंत्रणा त्या मानानं खूप लहान असते. उपक्रम स्थापन करण्याची रीतसर प्रक्रिया लघु उद्योजकांना माहिती असतेच असं नाही. मोठे उद्योग कन्सल्टन्सी घेऊ शकतात, मार्गदर्शन घेऊ शकतात, पण लघु उद्योगाची ती कॅपॅसिटी असत नाही. त्याला प्रत्येक ऑफिसमध्ये जावं लागतं, तिथं सगळी प्रक्रिया समजावून घ्यावी लागते, स्वतः प्रत्येक गोष्टीसाठी लक्ष घालावं लागतं. ज्या गोष्टी माहीत नाही त्या माहिती करून घ्याव्या लागतात. सर्व प्रकारच्या मंजुरी, ना हरकत प्रमाणपत्र, परवाने मिळवण्यासाठी उद्योजकाला खूपच झगडावे लागते. हे जर तुम्ही चीनमध्ये पाहिलं, हे जर तुम्ही जपानमध्ये पाहिलं, हेच तुम्ही जर्मनीमध्ये पाहिलं, तर विदिन 1 डे हे सगळं तुम्ही करू शकता. कारण त्या प्रकारचे त्या ठिकाणचे असणारे कायदे आणि त्या ठिकाणची असणारी प्रशासकीय व्यवस्था ही तशा प्रकारचं तुम्हाला सहाय्य करते, किंवा काही गोष्टी तुम्हाला घरपोच सुद्धा दिल्या जातात. आम्हाला त्या ठिकाणी जाऊन मिळत नाही. तिथं उत्तर सांगतात, शिपाई त्या टेबलचा माणूस आज आला नाही, जावं परत, उद्या जावा. पण तो सांगत नाही बाबा 8 दिवस रजेवर आहे, 4 दिवस नाही, किंवा त्याचा चार्ज ह्याच्याकडे दिलाय, काहीच नाही. त्या संदर्भातील कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी आणि त्याची जमवाजमव करण्यासाठी वेळ, श्रम, प्रसंगी पैसे खर्च करावे लागतात. आता हे तुम्हाला सगळं माहिती आहे, मी त्याच्या आणखी डिटेलमध्ये जात नाही. तहसील कार्यालयामध्ये तुम्ही उत्पन्नाचा दाखला काढायला जाता, काय अवस्था असते, किती मानसिक त्रास सहन करावा लागतो, किती गर्दी असते. तलाठ्याकडे गेल्यानंतर त्याची काय परिस्थिती आहे, हे फार. आणि कसं आहे, लोकसंख्येच्या मानाने त्यांचाही दोष नसतो. लोकसंख्येच्या मानाने ही जी असणारी यंत्रणा असते ती खूपच तोडकी असते. आता संपूर्ण जिल्ह्यासाठी उद्योगाच्या नोंदणीसाठी सांगलीला जिल्हा उद्योग केंद्रामध्ये जावं लागतं. मग जिल्ह्याची लोकसंख्या बघा की, आणि किती उद्योग लोक सुरू करत असतात. म्हणजे पण ह्याच्यामध्ये कुठंतरी आणखी सुधारणा होणं, त्या माणसाचं श्रम, वेळ, उत्साह जो असतो सगळ्यात महत्त्वाचा, आणि पैसे सुरुवातीच्याकडं त्याच्या काळामध्ये नसतात, याचा कुठेतरी विचार झाला पाहिजे. या सर्व प्रक्रियेसाठी बराच कालावधी दिला जातो, त्यामुळे उद्योजकाचा उपक्रम सुरू करण्यासाठीचा उत्साह कमी होण्याची शक्यता असते.
काही वेळा कागदपत्रांची पूर्तता होत नाही, अशा वेळी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागतो. त्यामध्ये उद्योजकांचा खर्चही वाढत असतो. आता बरेचसे टप्पे आहेत उद्योग सुरू करण्याच्या संदर्भातले. तर त्यातले काही टप्पे असे आहेत. पहिला टप्पा आहे व्यवसाय संधी शोधायला पाहिजे. त्यानंतर व्यवहार येतात तर त्याची फिजिबिलिटी टेस्ट स्टडी करायला पाहिजे. प्रकल्पाची निवड करायला पाहिजे. संघटन प्रकार ठरवायला पाहिजे. जागा असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या पूर्तता असतील, क्लिअरन्सेस, मंजुरी असतील, परमिट रिक्वायर्ड, औपचारिक बाबी असतील, फॉर्मॅलिटीज, परवाने असतील, लायसनिंग आणि नोंदणीची कार्यपद्धती. या टप्प्याने आपल्याला जावं लागतं. पण यातला प्रत्येक टप्पा हा स्वतंत्रपणे आपल्याला अभ्यासायचा आहे, कारण सिलेबसमध्ये आपल्याला हे टप्प्यांची नावं त्या ठिकाणी दिलेली आहेत. हे जे आता मी तुम्हाला वाचून दाखवलेले हे सिलेबसमधले शब्द आहेत. त्यामुळे त्यातला प्रत्येक एक भाग आपल्याला 5 मार्कासाठी स्वतंत्र येऊ शकतो. म्हणून आपल्याला याचा स्वतंत्रपणे अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये पहिला टप्पा आहे व्यवसाय संधी. व्यवसायाची संधी म्हणजे व्यवसायाची कल्पना होईल की जी एक व्यवहार्य व्यवसायात रूपांतर केली जाऊ शकते. तुमच्या मनामध्ये हा व्यवसाय करावा असा विचार येतो, कल्पना येते, आयडिया सुचते तुम्हाला, आपण वेगवेगळ्या भाषेमध्ये म्हणू शकतो. आणि मग तुम्हाला वाटतं की मला बेकरीचा व्यवसाय करावा, मला हा व्यवसाय करावा, ते व्यवसाय करावा वगैरे वगैरे, किंवा फूड प्रोसेसिंगचा करावा, ॲग्रो बेस्ड जे काही आहेत त्याच्या संदर्भातले आपण काही व्यवसाय उद्योग करावा असं वाटतं आपल्याला. व्यावसायिक जगामध्ये अनेक संधी उपलब्ध असतात, परंतु सर्वच लोक या संधी ओळखू शकत नाहीत. केवळ उद्योजकीय दृष्टी असणारा व्यक्तीच अशी संधी ओळखू शकतो. आणि ही उद्योजकीय दृष्टी निर्माण व्हावी ह्या हेतूनच हा विषय तुम्हाला या ठिकाणी अभ्यासाला घातला. कसं असतं पहा, एखादी गोष्ट आहे मी उद्या करतो म्हणून होत नसते अशा स्वरूपाची. ती काही खायची गोष्ट नसते की मी उद्या करतो किंवा विकत आणतो खातो. म्हणजे व्यवसाय सुद्धा काय एका दिवसामध्ये उभा राहत नसतो. आज तुमच्या मनामध्ये एखादी कल्पना आली, विचार आला, मी असा व्यवसाय, म्हणजे उद्या लगेच तू उभा राहिला असं नसतो. याच्यामध्ये बरेचसे दिवस, बराचसा कालावधी, काही वेळेला वर्ष, 2 वर्ष सुद्धा जाण्याची शक्यता असते. पण हा विचार, हा कल्पना, आयडिया तुमच्या डोक्यामध्ये कशी उत्पन्न होऊ शकते, कधी होऊ शकते, हे सुद्धा पाहणं खूप महत्त्वाचं आहे. संधी म्हणजे काय असतं, एक अनुकूल परिस्थिती असते की जी काहीतरी करण्यासाठी वातावरण निर्माण करते. संधी हा शब्द आपल्याला माहीत असतो, पण व्हॉट इज मीन्ड बाय अपॉर्च्युनिटी आपल्याला माहीत नाही. त्याचा अर्थ काय, संधी कशी आपल्याला उपलब्ध होते. दुसऱ्याने आपल्याला काहीतरी सांगितलं आणि मग ती संधी नाही, तो तुम्हाला सांगतोय, का सांगतोय, काय सांगणं त्याचा हेतू आहे, चांगला आहे, वाईट आहे, तुमचं भलं करण्याचं आहे का तुमचं वाटोळ करण्याचं आहे, काय माहीत. बघा, संधीची या ठिकाणी आपण अतिशय साधी सोपी वाक्य केलेली आहे, एक अनुकूल परिस्थिती. मग ह्याचे व्यवसायाचीच नाही, उद्योगाचीच नाही, प्रत्येक ठिकाणची एक अनुकूल परिस्थिती आहे की जी काहीतरी करण्यासाठी वातावरण निर्माण करते. संधी दुसरं काही करत नसते, तर तुम्ही काहीतरी करावं यासाठी जे काय ॲटमॉस्फिअर आहे ते क्रिएट करत असते, आणि त्या ॲटमॉस्फिअरचा तुम्हाला बेनिफिट घ्यायचा असतो. उद्योजक अशा अनुकूल परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी नवीन व्यवसाय सुरू करतात. त्याला वाटतं की बाबा मी हे केलं तर मला उद्योग व्यवसाय माझा चालेल, मला त्याच्यापासून 4 पैसे मिळतील, नफा मिळेल, माझा अर्थार्जन होईल, उदरनिर्वाह होईल, माझा नावलौकिक होईल, माझी प्रतिष्ठा वाढेल वगैरे. संधीचा कधी, कसा व कोणत्या ठिकाणी शोध घ्यावा हे ठरवणे अवघड असले तरी व्यक्ती आपल्या अभ्यासातून, अनुभवातून, निरीक्षणातून आणि दूरदृष्टीने संधी शोधू शकते. खूप महत्त्वाचे शब्द याच्यामध्ये आहेत. तुमचा अभ्यास म्हटलं की तुम्हाला फार स्टडी नाही, तसं नसते. अभ्यास म्हणजे पुस्तकातला तुम्ही आज काही परीक्षेसाठी अभ्यास करताय तो नाही,
वर्तमानपत्र वाचणं हा सुद्धा एक अभ्यास आहे. काय तुम्ही वर्तमानपत्र वाचलं आणि त्यातून तुम्हाला काय समजलं? तुम्ही वर्तमानपत्रातल्या जाहिराती पाहिल्या आणि तुम्हाला काय समजलं? टेलिव्हिजनमधलं एखादं काही तुम्ही बातम्यापासून सिरियल असेल, चित्रपट असेल, त्यातून तुम्हाला काय समजलं? हा सुद्धा अभ्यास आहे. फक्त परीक्षेला असणाऱ्या सिलेबसनुसार अभ्यास जो काही टॉपिक आहे त्याचा अभ्यास करणं म्हणजे फक्त अभ्यास नाही. तेवढा अभ्यास या शब्दाचा अर्थ संकुचित करू नका. अभ्यास म्हणजे प्रत्येक गोष्टीचा स्टडी. तुम्हाला अनुभव, एखादी गोष्ट केल्यानंतर अनुभव. बघ, तुम्हाला एखादा व्यवसाय सुरू करायचा आहे, त्याचं तुम्ही ट्रेनिंग घेण्यासाठी एखाद्या उद्योगात जाऊन स्वतः काम करायला लागला, एक्सपिरियन्स घेतला. एक्सपिरियन्समधून आपण शिकू शकतो. लर्निंग थ्रू एक्सपिरियन्स. निरीक्षण ही एक, काय म्हणू आपण, कोणीतरी आपल्याला दिलेली एक अफाट शक्ती आहे निरीक्षण. आणि निरीक्षण करण्यासाठी काहीही करावं लागत नाही हो. फक्त डोळे तुम्हाला निसर्गाने किंवा या दिलेले आहेत, इतर प्राण्यापेक्षा तुम्हाला तीक्ष्ण आहेत. त्या डोळ्यांनी तुम्ही पाहायचं आहे. जे दुसरे बघू शकत नाहीत ते तुम्ही बघायचे. कान तुम्हाला दिले ते ऐकण्यासाठी. चांगलं ऐकायचं आहे तुम्ही. तुम्हाला बुद्धी दिलेली आहे विचार करायची. तुम्ही चांगला विचार करायचा आहे आणि त्याच्यातूनच तुम्हाला संधी उपलब्ध होणार आहे. तुम्ही विचार केल्याशिवाय, निरीक्षण केल्याशिवाय, पाहिल्याशिवाय, वाचल्याशिवाय, ऐकल्याशिवाय, तुमच्या पंचेंद्रियाला तुम्ही आव्हान दिल्याशिवाय, त्याला ॲक्टिव्हेट केल्याशिवाय अपॉर्च्युनिटी क्रिएट होणार नाही. आणि ही 5-10 वर्षाची पुढचा विचार करून दूरदृष्टीनं ती कल्पना, ती आयडिया किंवा ती अपॉर्च्युनिटी फाइंड आउट करावी लागते. पीटर डक्कर काय म्हणतात बघ, त्यांच्या मते उद्योजकांना 3 प्रकारच्या संधी उपलब्ध असतात. हा प्रोफेशनल व्ह्यू ठेवून सांगितलेला भाग आहे. एक म्हणजे वाढीव संधी, म्हणजे व्यवसायाच्या स्वरूपात कोणताही, म्हणजे आत्ता ऑलरेडी तुमचा व्यवसाय आहे, त्या व्यवसायाच्या स्वरूपात कोणताही बदल न करता सध्याच्या साधनसामुग्री व संसाधनाचा अधिक चांगल्या प्रकारे वापरण्याची संधी होय, याला वाढीव संधी म्हणायचं. म्हणजे आत्ता तुमचं जे काही उद्योग आहे त्याच्यातली साधनसामुग्री असेल, यंत्रसामुग्री असेल, तीच वापरून तुम्हाला आणखी काही जादा करता येते का, त्याला वाढीव संधी म्हणायचं. यामध्ये कोणत्याही प्रकारची रिस्क असत नाही, खूप कमी रिस्क असते. तुम्हाला खर्चही खूप कमी येतो. दुसरी आहे पूरक संधी. नवीन कल्पना सादर करणाऱ्या व व्यवसायात थोडासा बदल कराव्या लागणाऱ्या संधी, त्याला पूरक संधी म्हणायचं. म्हणजे तुमच्याकडे बाकी सगळ्या गोष्टी आहेत, त्याला सप्लिमेंट ठरणारी, पूरक ठरणारी, सपोर्टिव्ह ठरणारी अशी एखादी तुम्ही नवीन कल्पना किंवा नवीन थोडासा ॲडिशनल बिझनेस म्हणू आपण, तुम्ही त्याकडे सुरू करायचं. याच्यामध्ये जोखीम असते पण ती लिमिटेड असते, मर्यादित असते. जेवढं तुम्ही सहाय्यक पूरक केलंय तेवढीच रिस्क राहते. बेसिक गोष्टीला कुठेही प्रॉब्लेम निर्माण होत नाही. तिसरी जी महत्त्वाची आहे ती हाय रिस्क आहे, ती आहे प्रारंभ संधी. आत्ता तुमचा वडिलोपार्जित असेल किंवा पिढीजात स्वरूपाचा असेल, कोणत्याही प्रकारचा व्यवसाय नाही, तुम्हाला कोणत्याही प्रकारचा व्यवसायाची पार्श्वभूमी नाही, तुम्ही नव्याने काहीतरी उद्योग व्यवसाय सुरू करू इच्छित आहे, त्या पद्धतीचं तुम्ही शिक्षण, प्रशिक्षण, आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत आणि व्यवसायाच्या सर्व गोष्टींनी तुम्हाला नव्याने सुरू कराव्या लागणार आहेत, अशा स्वरूपाची संधी. या संधीमध्ये जोखमीचं प्रमाण मात्र जास्त असतं. हे पीटर डक्करने याच्यात 3 सांगितलेले. आता व्यवसाय संधीचा शोध विविध मार्गाने घेता येऊ शकतो. संभाव्य ग्राहकांच्या गरजांचं ज्ञान तुम्हाला असायला पाहिजे, म्हणजे बाजारपेठ सर्वे म्हणू आपण त्याला. बाजारपेठेचा अभ्यास केला तर बाजारपेठेमध्ये कोणत्या वस्तू
नव्याने किंवा जुन्याचं मॉडिफिकेशन करणं आवश्यक आहे किंवा कोणत्या सेवा तुम्हाला देता येऊ शकतात याचं तुम्ही अभ्यास, बाजारपेठ सर्वे करू शकता. तज्ज्ञांचा सल्ला. तुम्हाला जर असं काही वाटत असेल तर त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांचा सल्ला तुम्ही घेऊ शकता. आणि याच्यासाठी तुम्हाला काही रक्कम पे करावी लागेल किंवा मोफत, ते तुमच्या कॅपॅसिटीवरती अवलंबून आहे. विशिष्ट वस्तूंच्या मागणीतील प्रवाहांचं निरीक्षण, याच्यावर निरीक्षण शब्द आला. एखादी वस्तू आहे त्याची मागणी किती कमी जास्त होते, त्याचा फ्लो कसा आहे, प्रवाह म्हणजे फ्लो कसा आहे त्याचं निरीक्षण करणं. उदाहरणार्थ तुम्हाला मोबाईलचा व्यवसाय सुरू करायचा आहे, तर कशा स्वरूपाचे चेंजेस होतात त्याच्या डिमांड्समध्ये, त्याच्या रिक्वायरमेंट्समध्ये वगैरे पाहणं. स्पर्धकांनी बाजारात आणलेल्या नवीन वस्तूंचा तुम्ही अभ्यास करायचा आणि त्याला फाईट देणाऱ्या दुसरी वस्तू आम्ही तशा स्वरूपाची, चांगल्या दर्जाची, नवीन डिझाईनची, आकर्षक, फॅशनेबल, रिलायबल, ड्युरेबल तुम्ही करू शकत असाल तर तेही धाडस तुम्ही करू शकता. पर्यायी वस्तूला असणारी संधी. आत्ता ज्या वस्तू आहेत त्याला पर्यायी वस्तू, मग प्लॅस्टिकवरती बंदी घातल्यानंतर कागदी ग्लास आले, म्हणजे त्याचा तशा स्वरूपाचं. मग याला पॅरलल किंवा याला ऑप्शनल असं आपण काही करू शकतो का? व्यक्तिगत निरीक्षण हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे आणि हे तुम्ही या क्षणापासून करू शकता. याला मुहूर्त बघण्याची वेळ नाही. तुम्ही ज्या ठिकाणी जाताय त्या ठिकाणी तुम्ही काय पाहताय, इतर काय पाहतात, इतरांच्यापेक्षा तुम्ही वेगळं काय पाहताय, तुम्हाला काय समजतंय, दुसऱ्यांना काय समजतंय, इतरांना म्हणजे तुम्हाला काय समजतंय, इतरांच्यापेक्षा वेगळं तुम्हाला काय समजतंय. आपण असंख्य ठिकाणी जातो, असंख्य लोकांना भेटतो, असंख्य लोकांशी बोलतो. मी आता वर्तमानपत्र सांगितलं, टेलिव्हिजन सांगितलं. प्रत्येक ठिकाणचं निरीक्षण, ऑब्झर्वेशन ही आपला दैवी देणगी आहे आणि ही पॉवरफुलपणे युटिलाइज करणं. मी तर असं म्हणेन की जो मनुष्य त्याची निरीक्षण शक्ती 100% वापरतो तो जगात कधीही अयशस्वी होत नाही. फक्त त्यानं केलेलं निरीक्षण हे चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट करायला पाहिजे. हाऊ टू ऑब्झर्व थिंग्स, ॲटमॉस्फिअर, एन्व्हायरमेंट हे सुद्धा खूप महत्त्वाचं. व्यावसायिक मासिके असतात काही. उद्योजक नावाचं मासिक आपल्याकडे खूप छान आहे. आम्ही उद्योजकांना मुलींच्यासाठी याच्यामध्ये अनेक गोष्टी दिलेल्या असतात. प्रोजेक्ट अहवालपासून अनेक आपल्या लायब्ररीमध्ये आहेत. आता हे सगळं महाविद्यालय सुरू झाल्यानंतर तुम्ही या जुने सुद्धा उद्योजकचे जे काही मंथली येते, जुने सुद्धा उद्योग आपल्या याच्याकडचा टीक पडलेला आहे, वाचा, माहिती घ्या त्यातली. तुम्ही भविष्यात व्यवसाय सुरू करा, न करू करा, पण एक मगाशी वरती स्टडी भाग होता, ऑब्झर्वेशनचा भाग होता. एखाद्या उद्योगाला आम्ही व्हिजिटला नेलं तर तुम्ही काय बघता त्या ठिकाणी, हे खूप महत्त्वाचं आहे. काय बघायला हवं, त्यांना काही प्रश्न विचारायला पाहिजेत. आम्ही मुळात प्रश्नच विचारत नाहीत. प्रश्न काय विचारू शकत नाहीत, कारण त्याचा आम्ही स्टडी करत नाही, आम्ही त्याचं निरीक्षण करत नाही, ऑब्झर्वेशन करत नाही. ऑब्झर्वेशन केल्याशिवाय त्याच्यातले तुम्हाला शंका कुशंका कशा निर्माण होणार. खूप महत्त्वाचं. स्थानिक पातळीवरील उपलब्ध साधनसामुग्री, आपल्याला साधनसामुग्री उपलब्ध आहे, त्याचा आपल्याला काय करता येईल याचा विचार करा. यशस्वी उद्योजकांच्या कथा. आता या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला पुढच्या सेमिस्टरला काही उद्योजकांचे आम्ही अभ्यास ठेवलेत, महिलांचे ठेवलेत, पुरुषांचे ठेवलेत, की जेणेकरून त्याच्यातून तुम्हाला प्रेरणा मिळावी आणि तुम्ही सुद्धा भविष्यामध्ये उद्योग, व्यवसाय, व्यापार, धंदा सुरू करावा. पर्यावरणातील बदल, आरोग्यविषयक पर्यावरण बदललं, पर्यावरणात भूकंप होतो,
अनेक गोष्टी होतात, नैसर्गिक बदल होतात. त्या बदलामुळं निर्माण होणाऱ्या संधी किंवा पर्यावरणामुळे जे नुकसान होणार आहे त्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी आपल्याला काही उद्योग व्यवसाय व्यापार धंदा वस्तू सेवा काही निर्माण करता येते का. व्यापारी प्रदर्शनांना भेटे हे खूप महत्त्वाचं. ज्यावेळेला कसल्याही स्वरूपाचं एक्झिबिशन असू दे, कसलंही कोणाच कशाचंही असू दे, भेटायचं जाऊन कुठेही असू दे. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त शक्य आहे त्या ठिकाणी जाऊन प्रदर्शनांना एक्झिबिशनना भेटणं हा सुद्धा एक अभ्यासाचा भाग होतो. मी बेंगलोरला गेलेलो होतो. मेक इंडिया नावाचं साधारणतः डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये बेंगलोरला ते एक्झिबिशन असतं. मोठमोठ्या यंत्रसामुग्री ज्या असतात मशिनरी त्याचं ते असतं. त्याला मेक म्हणून मेक नाव दिलं. तर त्या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य जेवढ्या काही मोठ्या महाकाय मशीन असतील, सीएनसी मशीन असतील, ऑटोमायझेशन असेल, कन्व्हेनर बेल्ट असेल वगैरे, हे सगळं तिथं चालू असतं. चालू म्हणजे आपण एखादी मशिनरी बघतो ती बंद असते, मग ते कसं चालतं आपल्याला माहिती आहे. पण त्या एक्झिबिशनचं वैशिष्ट्य असं आहे, आपल्या पलूस MIDC मधून अनेक लोक जातात ते बघण्यासाठी. तर तिथं ते मशीन चालू असते. मग तुम्हाला ती मशीन कशी वर्किंग होते, त्याला आउटपुट कशी देते, त्याचं युटिलायझेशन कसं होतं, त्याला ल्युब्रिकंट किती लागतं वगैरे हे सगळं कळतं. निर्यात संधी आपल्याला एक्सपोर्ट करायचं आहे आणि एक्सपोर्ट प्रमोशन व्हावं म्हणून सरकारसुद्धा आपल्याला मदत करत असतं. जर आपली ह्या लघुउद्योगाच्या माध्यमातून एक्सपोर्टसाठी वस्तू करण्याची काही जर खरोखर आपली जिद्द असेल तर त्याच्यातून सुद्धा आपल्याला व्यवसाय संधी उपलब्ध होऊ शकते. सरकारी संस्थांना भेटी, जिल्हा उद्योग केंद्रासारखे ठिकाण असेल, MCD सारखं असेल, मिटकॉन सारखं असेल, आपण या ठिकाणी जाऊन भेटलं पाहिजे. आपण वेगवेगळ्या ठिकाणी जातो, तसं अशाही ठिकाणी जायला पाहिजे आणि त्या ठिकाणची जाऊन आपण उद्योग व्यवसायाच्या संधीच्या संदर्भातली माहिती आपण उपलब्ध करून घेतली पाहिजे. आपल्याला काही भेटी अशा ऑर्गनाईज करता येतात. काही पाहूया आपण हा कोरोनाचा भाग थोडासा बघून. आपण दरवर्षी TYची इन्फोसिसला व्हिजिट नेतो. सरकारी धोरणातील बदल काही फेवरेबल बदल असतील, अनुकूल बदल असतील तर त्यातनं अनुकूल संधी निर्माण होतात. किंवा काही आणि फेवरेबल जर असेल तर त्याच्यातूनही सुद्धा काही उद्योगांना संधी प्राप्त होऊ शकतात. बाजारपेठांचा अभ्यास हे वरती मुद्दा आलेला होता, तो गरजांच्या संदर्भात ग्राहकांशी डायरेक्ट होता. हा बाजारपेठांचा आणि बाजारपेठेमध्ये मग विक्रेता असतो, स्पर्धक असतो, पुरवठादार असतो, वाहतूकदार असतो, अनेक असतात. त्या सगळ्या घटकांच्या अभ्यासातून आपल्याला काही गोष्टी नवीन माहिती होतात आणि त्या माहितीच्या आधारे आपण काही उद्योग व्यवसायाच्या संधी याच्यामधून शोधू शकतो. इतर देशांची प्रगती, काही देशांनी वस्तू तयार केल्या त्या भारतात आपण आता मेक इन इंडियाचा नारा आहे, आत्मनिर्भरचा नारा आहे. ज्या आम्ही वस्तू चीनमधून मागवतो, बाकीच्या देशातून मागवतो, त्या आम्ही भारतात का तयार करू शकत नाही. मग हे त्या आम्हाला अभ्यासावं लागेल, ते त्याच्यासाठी काय करतात आणि आम्हाला त्यासाठी काय करावं लागेल हे विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामध्ये पाहावं लागेल. तर व्यवसाय संधी हे फक्त इथं काही नमुन्यादाखल मुद्दे आपण घेतलेत. फक्त लघु उपक्रम स्थापन करण्यामध्ये विविध टप्पे आहेत, त्यातला फक्त एक टप्पा आपण व्यवसाय संधीचा लक्षात घेतला. व्यवसाय संधीच्या संदर्भात मी मगाशी सांगितलं उद्योजक नावाचं मासिक जे आहे, आम्ही उद्योजका नावाचं जे मासिक आपल्याकडे येतं त्याच्यामध्ये या संधीच्या संदर्भात अनेक माहिती लिहिली असते, भरपूर माहिती असते. संधीबद्दल भरपूर बोलता येतं. फक्त आपण आपले डोळे उघडे सताड उघडे ठेवायला पाहिजेत. जे दुसऱ्यांना दिसत नाही ते आम्ही त्याच्यातनं फाइंड आउट करायला पाहिजे. फेस व्हॅल्यूवर जाऊन चालणार नाही. मुकडा बराच वेळेला आपण फसवतो, पण त्या मुकडा फक्त सुंदर असतो पण त्याच्या आत मन अतिशय घाणेरडं असतं. ते तुम्हाला त्या मुकड्यावरून जाणवलं पाहिजे.
त्याच्या बॉडी लँग्वेजवरून जाणवलं पाहिजे. हे कधी जाणवेल? तशा स्वरूपाचा भाव तुम्हाला अभ्यासता आला, तशा स्वरूपाचं तुम्हाला निरीक्षण करता आलं तर ते समजेल. हे प्रॅक्टिसनेच होऊ शकतं आणि त्याची सुरुवात तुम्हाला आत्तापासून करायची आहे. TY होत असताना तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी शिकलेल्या असाल. तर विद्यार्थी मित्रांनो, भविष्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही तुमची निरीक्षण शक्ती वाढवाल. तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींचे अनुभव घ्याल आणि त्या माध्यमातून तुमच्या कल्पना, विचार याची प्रगल्भता निर्माण होईल असं मी या ठिकाणी भावना व्यक्त करतो आणि हे माझं लेक्चर